नमस्कार मंडळी. उद्या आषाढी एकादशी आहे. सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सुद्धा आपण अगदी झटपट अवघ्या 15 मिनिटात होणारी अशी आहे ना उपवासाची रेसिपी करणार आहोत, स्पेशली आषाढीसाठी. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, नुकतीच आपण सोमवारी आहे ना मस्त पोटभरीची अशी आपण आहे ना उपवासाची रेसिपी शेअर केली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. आत्ताची जी रेसिपी आहे तर ती आपण आहे ना फक्त बटाटा आणि भगर यापासून तयार केलेली आहे. नक्की बघा. 3, 2, 1. आपल्या पुऱ्या किंवा वडे मस्तपैकी असे टम्म फुगतायत. बटाटा आणि वरईची पुरी करण्यासाठी इथे आपण आहे ना 2 बटाटे आहे ना छान उकडून घेतलेले आहेत. आता ते सोलून आहे ना किसून घेऊयात. बटाटा किसून झालाय. आता यात आपण आहे ना मिरची आणि आल्याची पेस्ट घातली आहे. थोडेसे चिली फ्लेक्स, हे दिसायला खूप छान दिसतात ना म्हणून. 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ. आता इथे मी आहे ना वरईचं पीठ घेतलेलं आहे करून. वरई न भाजता डायरेक्ट आहे ना पीठ आपण केलेलं आहे, किंचित जाडसर आहे. आता यातलं अर्ध पीठ तर मी आता टाकते आणि भिजवताना आपल्याला जसं लागेल तसं आपण आहे ना 1-1 चमचा वापरत जाऊयात. आता आपण काय करायचंय, ह्याचं छानपैकी आहे ना गोळा मस्त मळून घ्यायचा आहे. आता हाताने असं थोडंसं चुरलं ना की गोळा मस्तपैकी असा मऊसूत आणि असा मळून येतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ना थोडं पाणी वापरू शकता, पण उकडलेला बटाटा त्यामुळे काय होतं की गरज नाही पडत. फ्रेंड्स, पीठ मळताना ना 2 चमचे मी पाणी वापरलेलं आहे, कारण छान आहे ना पीठ मळून येतं यासाठी. आणि बरोबर आहे ना 1 वाटी 1 ते 1.25 वाटी आपल्याला आहे ना वरईचं पीठ लागलेलं आहे. मस्त गोळा मळलेला आहे. आता 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ आहे ना छान मुरलेलं आहे. काय होतं की वरई जे आहे ना ते थोडंसं भिजायला त्याला थोडासा वेळ लागतो. आता हे ना थोडंसं कोरडं वाटतंय, सो आपण अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून आपण छानपैकी परत एकदा मिक्स करूयात. परत एकदा ना गोळा मळून घेतलेला आहे. आता ह्याच्यातला ना लिंबा एवढा गोळा घ्यायचा, असा मस्तपैकी मळून घेऊयात. आता मी ना इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे, किंवा कुठलंही आहे ना तुम्ही आहे ना प्लास्टिकचा पेपर घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं आहे ना आपण प्रेस करून घ्यायचंय. इथे छान आपण आहे ना पुरी मध्यम साईजची, म्हणजे फारही जाड नाही फारही पातळ नाही, अशा पद्धतीने आपण आहे ना पुरी थापून घेतलेली आहे. आता आपण आहे ना तळायला घेऊयात. ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान तापलंय. आता आपण सोडून घेऊया. सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं अजिबात आहे ना त्याला हलवायला जायचं नाही किंवा झारा लावायचं नाही. आता काय करायचंय, थोडंसं आपण आहे ना ह्याच्यावर थोडंसं तेल उडवून घेऊया आणि उलटून घेऊयात. पुरी आपली आहे ना मस्तपैकी आहे ना छान तळून रेडी झालेली आहे. ह्याच्यातच आहे ना तुम्ही थोडंसं जाडसर केलं ना तर तुम्ही आहे ना ह्याला वडे सुद्धा म्हणू शकता. आता तेल छान आपण निथळून घेऊया आणि अशा पद्धतीने बाकीचं पण आपण करून घेऊ. मंडळी, आषाढी एकादशी निमित्त मस्त अशी कमी वेळात आणि झटपट होणारी कुरकुरीत अशी बटाटा आणि वरईची पुरी किंवा वडे इथे तयार आहेत. आणि इथे आपण आहे ना एका चटणी बरोबर ते सर्व केले. ही जी चटणी आहे ती काकडीची चटणी आहे. ह्याच्या आधी आपण त्याचा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, चेक करा. काय मंडळी, कशी वाटली पुरी? एक तर ना मस्त पुरी तळतानाच तोंडाला पाणी सुटतं बरं का. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की खरंच कमी वेळात होणारी पुरी आहे किंवा वडा आहे. जर तुम्ही यांना जर थोडासा जाड तापला तर वडेही होऊ शकतात मस्त पोटभरीचे असे. ह्याच्याबरोबर मी चटणी दाखवलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ना काजू शेंगदाण्याची सुद्धा ना उपवासाची चटणी केलेली आहे, ती सुद्धा त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. नाही तर दही आहेच आहे आपलं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर अशा उपवासाच्या रेसिपीज आहेत. सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेल्या आहेत. नक्की चेक करा आणि करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.